जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला जनता दरबार फक्त औपचारिकता नाही तर तक्रारीच्या त्वरित निराकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 2 दिवसात 46 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 70 तक्रारी कलेक्टरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आली आहेत। चला पाहूया विशेष रिपोर्ट। 28 मार्च रोजी नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात अमरावती जिल्ह्यातून 811 अर्ज दाखल करण्यात आले होते। अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी तासनतास तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले। प्रशासनाने यावर जलद गतीने काम सुरू केले असून काही तक्रारी तातडीने निकाली काढण्यात आल्या आहेत। पालकमंत्री यांच्या आदेशानंतर प्रशासन पूर्ण ऍक्शन मोडवर आले असून अवघ्या 48 तासात 46 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत, तर 70 अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत। उर्वरित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विविध विभागांमध्ये दैनंदिन पातळीवर आढावा घेतला जात आहे। जनता दरबार म्हणजे केवळ समस्याचे संकलन नव्हे तर त्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा ठोस प्रयत्न। पालकमंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारीवर जलद गतीने न्याय मिळत आहेत। प्रशासनाने हाच वेग कायम ठेवला तर निश्चितच लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल।